श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री सद्गुरुभ्याय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोटी निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर्य यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुख केवल ज्ञानमूर्ती द्विदिवंत गगन सदृश तत्तमस्य दिलशम एकनित्य विमलमचनं सर्वसाक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तत् नमामि. ओम रक्तांडी रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवदनं कटाटोपी च मालादंडकमंडलुधर कंठ्यारक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वविनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाही माम. जय जय श्री सागर विलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशनया अनंतवेशा अनमतिता अनंता जो सकळ विश्वाचा जनता समुद्रकन्या जाची कांता जो सर्व कारण कारता घंतारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगमलीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुण मागे वरदान स्वामी चरित्र सारा अमृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडिती होती तत्वता सकळ व्यथ काव्यात येत होता ती ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेसी श्रेष्ठ गुरुवर्य चरणी तयाच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवतांचा अवतार लीला विग्रह अत्रिकुमार दत्तात्रेय नमेले धर्म संस्थापना कारणे युगायोगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतत्पर कर्तव्य मग घेतले अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविती नानाविध मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुल्या विख्यात महिमाजनी गावायाचे योजले करता आणि करविता तोची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे कोणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्त करुनिया आता नमो साधू वृंद त्यासी नाही भेदाभेद ते आत्मसुख आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले त्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटवंतास नमिले कवी कालिदास ज्याची नाटरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन त्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातही डोलविली मान तयाचे चरण नमियेले ईश चरण जडले चित्ती ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमियेले वरप्रसाद करणे आहो तुम्ही संतजनी मज दिनवरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जे श्रवणी ऐसे आमचे असंस्कृत वाणी तिकडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्रास त्या महोदयनी पाही अमूलमुक्तापळे घेतली काही द्यावया मानसुज्ञानही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त प्रेसत प्रथमाध्याय गोडहा इति स्वामी चरित्र सारामृते मंगलचरण नाम प्रथमाध्याय गोडहा श्री शंकरार्पणस्तु श्री श्रीपादवल्लभ अर्पणस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्याची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती
कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटी माझारी रापाच्य मोदी याचे घरी, बैसले समतांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. जासवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेर मांडा म्हणती एके हारी, दोघासी बसून दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुनी समतांचे तेज उभयतासी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामीने हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळी वनातून प्रथम आरंभी निघालो, मग पाहिले कोलकाता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बंगाल देश समग्र. आम्ही असे पाहिला, घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटकाक पावन, नाना तीर्थे हिंडुनी हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली, मग तेथून सहज गती पातलो गोदा तटकाप्रती. जियेची महाप्रख्याती पुराणातरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो, येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग तेथून पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून स्वइच्छेनं केवळ, मग पाहिले मोहोळ देश हिंडुनी सकळ. सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने. अक्कलकोटा प्रतीत येणे तेथून या झाले, तयापासून या नगरात आनंदे वाहे नांदत. आयसे आमचे सकल वृत्त असे मुळापासूनी. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्यात विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रह यतिवर्य, कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयाशी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयाध्याय श्रीरतु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी जयाची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य, निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले, मोहळा माझी वास्तव्य करीत. आप्पा टोळ झाले भक्त, तेथेची साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्ध मार्गावरून टोळासी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठुनी. बहुत वर्जिले सेवेकांनी, परिणच मानले त्या. तेथून निघाले अक्कलकोटाप्रती, आले ग्रामाद्वारी बैसले यतिराज स्वइच्छेने. तेथे एक विंद होता, तो करी तयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती, आले चौपाळाच्या ग्रहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती, चौपाळा करी आदरे. योगाधिक काही चौपाळ्यांनी केले नाही, परी भक्तिस्तव पाही. स्वामी आले सदनाते, तयाची देखुनी भक्ती. स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चौपाळ्याच्या चित्ती. आनंद झाला बहुसाळ, तयापासून तयाचे घरी. राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी. चौपाळा करी अधिकाधिक, तेव्हा राज्यपदाधिकारी. मालोजी राजे गादीवरी, दक्ष असुनी कारभारी. परमज्ञानी असेचे, चौपाळ्याचे ग्रहाप्रती. आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात. नृपाशी करली उत्तांत, की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता असे ऐकुनी, राव बोलला कायवानी. गावात यती येऊनी, पार दिवस झाले, परी आम्हास श्रुत नाही. आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही.
भेटू तया यतिवर्य परिते केवळ अंतर्यानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य जरी येऊनी, आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, खून पटले अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, भक्तिचरणी जडली तई, सकल सभा आनंदली, समस्त पाऊले वंदिली, षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नूपनाये, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणस्तु, श्री ऋतु शुभं भवतु, इति स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयाध्याय. श्री स्वामी समर्थ.